महायोग पीठे तटे भीमरथ्यम वर पुंडरीकाय दातुर्मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमति प्रकाशु मणे निवृत्तिदासु अवधारी जोजी काय माझी वाणी मानेर संतांसी रंजवू चित्तासे आपुलिया नो भेदास खरा परिहा झाला से डांगोरा यासी काय करू आता तू हे सकळ जाणता। रज्जू सर्पाकार भासी यले जगडंबर म्हणून आवडती पाय घेतो आलाय बलाय दृश्य द्रुमाकारलाणी केलो सर्वस्वासी धणी म्हणून आवडती पाय घेतो आलाय बलाय। तुकी तुकला तुका तुकी तुकला तुका विश्वी भरोनी उरला लोका म्हणून आवडती पाय घेतो आलाय बलाय विठाला। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांची कृपा दाणे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका प्राप्त स्थळी प्राप्त वेळी तुम्हा सर्व संत मायबापांच्या वारकऱ्यांच्या हरिभक्तांच्या सहवासामध्ये संगतीमध्ये आजच्या या पवित्र नगरीमध्ये मौजे कौडगाव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ग्रंथात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह तथा भरगच्च सत्संगाचे कार्यक्रम त्यानिमित्ताने मला वाटतं महाराज 5व्या क्रमांकाचा दिवस आहे नाही का 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा या पामराकडे आलेली गावकरी मंडळी तर्फे म्हणून मर्यादित वेळेमध्ये तुमच्या सोबत हितगुज करण्यासाठी हितगुजाचा विषय म्हणून चिंतनासाठी निवडलेल्या अभंग देहुनिवासी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांच्या गाथा प्रकरणातील छोट्या यमकातील 4 चरणाचा अभंग ज्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारा आहे मी पांडुरंगाचा दास का झालो नंबर 1 आणि नंबर 2 पांडुरंगाचा दास झाल्यानंतर मला काय मिळालं मुद्दा नंबर 2 या 2 प्रश्नाची उकल सविस्तरपणे मांडतात तो अभंग चिंतनासाठी घेतला। विठाला पुस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरिभेटी। पहिलं नमन पांडुरंगाच्या चरणावरती करूया आणि दुसरं नमन साधू संतांच्या ऋषी मुनीच्या माझ्या पांडुरंगाच्या सच्चा भक्तांच्या किंवा होका दुराचारी वाचे नाम जो उच्चारी त्याचा दासमी अंकित काया वाचा म्हणे सहित संबंध पांडुरंगाच्या भक्तांच्या चरणावर दुसऱ्या क्रमांकाचं नमन। कार्यक्रमाची वेळ 8 ते 10 आहे त्या अनुषंगाने आता प्रास्तावाना लांबलचक देत नाही डायरेक्ट आपल्या लोण्याच्या गाभ्याला हात घालू। विठाला कोणतीही गोष्ट कोणाला कर म्हणजे कोणी करीत नाही। तुम्ही जर मला म्हणले 2 टाइम हरिपाठ कर ते हटकून करीत नाही करू लागला तरी 1 टाइम बंद होते ते कर म्हणजे कोणी करत नाही। हा तर संसाराचा नियम झाला। समजा माझ्यासारख्याला म्हणा भूमिका देतो अभंगाची भूमिका देते अभंग सोडतो माझ्यासारख्याला म्हणा उद्या एकादशी बरं पोटभर जेव असं एखाद्यानं मला म्हणा ते पोटभर जेवत आहे दररोज 10 ला भूक लागते उद्या सकाळी 5 लाच लागते हे नको म्हणलं की अगोदर होत आहे आणि जे करायचं ते राहत आहे आणि जे करायला पाहिजे ते आडवं येत आहे म्हणून तर याला कलियुग म्हणतात। याचं नाव कलियुग त्याच्यामुळेच आहे केलं ते होऊ दे मनात धरलं ते सिद्धीला जात म्हणून महाराजाला म्हणावं लागलं लय कुटाने करू नको जरा मोकळ्या भाषेत बोलतो मला काय शुद्ध मराठी येत नाही जास्त कुटाने करू नको जेवढ्या कुटाने करशील तेवढ्या मध्ये जाशील आहे की नाही। वाहिला उद्वेग दुःखची केवळ जेवढा प्रपंचामध्ये
नको हे कर म्हणल्यानं कोणी कोणाचं ऐकत, फक्त एकाच ऐकतात. त्या जगात एकच वर्ग असा आहे, त्यांनी आमच्यासारख्या महामूर्खाला जरी शब्द टाकला तर तो खरा होते. त्या जातीचं नाव आहे संत. बाकी या जगात तशी जात निर्माण झालेली नाही. संतांच्या शब्दाला डिमांड आहे. अरे रामायणामध्ये आपण वाचतो, मायबापो त्या कोळ्याच्या वाल्यानं निके बांधणं निके असे हरिपाठ करणारे वारकरी एका पिंगळातच तुझ्या ओढ्याच्या. नारद स्वामी माळकरी यांचं काय होता, सगळा साथ घालून गेला होता गळ्यात इनान. त्यानं मान एक फूट गळली असते. एवढे आचिट आचिट पैलवान मारले, त्यानं नंबर 1 चे मारले, एक खडा टाकीत होतं म्हणून. मी काय बघला नाही, असे 7 रांजण भरले होते म्हणून त्याचे, त्या वाळूच्या खड्याचे किती पैलवान मारले असतील. पण नारदाच्या शब्दाला दचकन परिवर्तन झालं म्हणून त्या शब्दाला वजन आहे, बाकीच्या शब्दाला वजन. माफी मागून बोलतो बरं का, निंदा म्हणून नाही. आपल्याला वैरी झालेला स्वभावच आमचा तसा आहे. तुम्हाला स्पष्ट बोलतो, आमच्या गावात कोणी आले की नाही, आमच्या वडिलांचा स्वभाव असाच. मला म्हणजे महाराज दगडाखाली झालीच बाबू, तू कंबर बांधायच्या नादी लागू नको, तुला काय भजन करायचे ते घरी कर. या पद्धतीचा म्हणजे मोठ्या महाराजाचे टाळकरी ते अजूनही पॅरालिसिस झाल्यात पडू नये. पण तो त्याच्यामुळे स्वभाव जरा तुम्ही पापडे आहे, स्पष्ट बोलणार आहे. कोल्हापूरचं बोलणं येत नाही. कोणी करत नाही, मग करताय केव्हा ते, याच्यामध्ये परिवर्तन झाल्यावरच करील ते, तोपर्यंत करत नाही. मग मुद्दा असा आहे, परमार्थ कर म्हणजे नाही करणार, त्याला मनातूनच पटव. आपण आता सध्याच्या घडीला जे करतो ते योग्य नाही, ते बरोबर नाही. आता हे सोडलं पाहिजे आणि ते केलं पाहिजे, असं त्याला मनोमन पटावं लागतंय तर ते करतंय. लोकांच्या सांगण्याहून कोणी करायला तयार नाही. मग मनोमन जर तसं वाटायचं असेल तर त्याला 3 कामं करावं लागतात. 3 बघा, दिसणाऱ्या वस्तूच्या संचयाला संसार म्हणतात. बोली भाषेत व्याख्या देतो. जे दिसणारे दृश्य आहे, तृतीय चरणामध्ये अभंगाच्या त्याचा विस्तार आलाय, पण आपल्याला काय तिसरं चरण विस्ताराला भेटत नाही, वेळ कमी असल्यामुळे. हे दिसणाऱ्या वस्तूचा समुच्चय आहे, त्याला प्रपंच म्हणतात. न दिसणाऱ्या शक्तीला परमार्थ म्हणतात. दिसणारी एखादी बलाढ्य वस्तू असेल, तिला परास्त करणं, तिला पराजयित करणं, याला पुरुषार्थ लागतंय. साधं सुद्धा काम. आमच्यासारखं मुरमुरे खाणारं वाळून गेलेल्या हाडातून पैलवानाला म्हणला ये झुंबी जाय जमतंय, एका भुकी ते पटांगणात पलीकडे जाते. हे दिसणाऱ्या वस्तूचा खेळ जमत नाही, पुरुषार्थ गाजवायला जमत नाही. ह्या तर न दिसणाऱ्या वस्तू आहेत, याच्यात कुठून आपल्याला माहितच नाही. डावपेचं काय, पटांगण कोणतं, खेळ कोणता, मैदान कोणतं, काय कोणतं, कशाला तपास नाही. तर इथं झोंबी खेळायची आणि झोंबी खेळून त्याला हरवून विजयी व्हायचे. तुकोबाराय फार सुंदर प्रमाण देतात. संसारामध्ये तरी झोपीतून उठल्यावर मारामाऱ्या होतात. मग दिवस माळल्या ती झोपते नाही झोपते, मग सकाळी उठल्यावर चहा पाणी पिल्यावर बोलाबोली लागल्यावर मग मारामाऱ्या होणार असतील तर बरं काही म्हणाल तुम्हाला का मारामाऱ्या लावायला काय. शे झगडे मस्त चहा पाणी पिऊन आनंदानं माणसं जमायचा हिसाब पाहून असं आडोशाला भांडण करीत नसतात कोणी, असे चौकावर करतात. लोकांनी बघावं असं या हिसाबाचं. परमार्थाचा तसा नाही. परमार्थाचा दिवसाही झगडा करावा लागतो, संध्याकाळी करावा लागतो. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, याला पुरुषार्थ करावा लागतो. पुरुषार्थ, याच्यासाठी पुरुषार्थ करण्यासाठी देहाचा विसर पडावा लागतो. एखादं काम फत्या करायचं असेल तर शरीराकडे बघायला जमत नाही. याला खोबऱ्याचं तेल लावलं नाही, कंगवा इचरलाय की नाही, कपडे बरोबर काय, 4 माणसं काय म्हणतील, हे झगड्याला जातावेळी बघायला जमत. जसा काचोकोचे खावा लागतात. हे तर माहिती नाही आपल्याला. काय माणसं तयारी करून जातात, काय समोरचा आलं हे बाहेर पाच, त्याला कपडे बरोबर नाही, इस्त्री करायची राहिली जरा प्रेस करतो, 10 माणसं भांडण बघायला येतात. नंतर मग जरा व्यवस्थित झाले आलो जरासा खेळ खाय असं म्हणतात. काय माणसं तसं नव्हतं. परमार्थात तीच अवस्था आहे. देहाला मागं टाकावं लागतं, मग परमार्थाकडे निघावं लागतं. जया
ज्यानं लढाई केली आणि लढाई आता आहे का परमार्थामध्ये लढाई साध्या सुध्या सुद्धा नाहीये. त्यानं भले भले मातीत घातले. नारद सह देवाला म्हणा शॉर्टकट थोडक्यात चलतो. देवा मला आजवर कळालंच नाही. मी उगाच 108 मंत्र झालो म्हणणार. असा मोकळा तुकाराम महाराजांनी संसारात वार करीता झालो नाही रे बाबा. ते म्हणजे म्हणतात वार करी. आता काय म्हणला ते चान्स गेला तेव्हाच मी लग्न करून राहिला पाहिजे. याच्या घरी खाय त्याच्या घरी खाय याच्या घरी खाय खबर नाही ना रे बाबा. देवानं ओळखलं एवढं पोहोचलेलं पुन्हा परतून या रे म्हणजे. तुम्हाला माहिती आहे पुढे काय झालं. तिथं जाऊन बसलं कुठं त्या मायावी नगरी नवरदेव म्हणून रस्त्यानं जात जात तिथं गेले होते. परत आलं सहज जातवेळी तुम्हाला माहिती आहे तिथं एका राजानं पत्नी. राजा खरा नव्हता, राणी खरी नव्हती, पोरगी खरी नव्हती, गाव खरं नव्हतं. त्याच्या मनावर याला काय करायचं वाटत असा चमत्कार झाला. आणि त्या असे स्पीकर तुमच्या मॉनिटर नारायणराव नंबर लावले मस्त आवाज आहे आज असं व्यवस्थित ते वरून जाऊ लागलं. सहज विचारलं काय कार्यक्रम आहे हो. ते काय आपल्या सत्याचा नव्हता. ते म्हणजे तसं नाही राजाच्या पोरीचं लग्न आहे आणि नवरदेव शोधणारे पोरगी म्हणले त्याच्यासाठी बैठक आहे. ही अगोदर देवापासून आलो का आपण आपण नवरदेवच हे याला नवरदेवच वाचवतो. कोणला नाव धरच्या लक्षात बारक्या सारख्याला नाही. नारद हो. आता हे नारद याचे केस पहिल्यानं काळे होते, काळे होऊन पांढरे झाले, पांढरे होऊन पिवळे पडले. एवढं कुंज गेलं ब्रह्मदेवाचा नाही का त्याच्या वंशवाळीबद्दल. हे तेव्हा नवरदेव कुण्या बाजूला बसले ते म्हणजे इकडे बसले. म्हणजे नवरी कोणी कुणा नाही राजाची मुली म्हणजे विकून येणार. त्याला वाटवा नवरदेवाच्या पाठीला बसले नवरदेवाच्या संघ बसलं. हे म्हणजे ती मुलगी येणार हार घेऊन अशी तपासणार कोणता नवरदेव बसत आहे. राजाने सांगलं मुलीच्या मनावर आमचं काय म्हणायचं आणि 2 एकर राहो 1.5 एकर राहो नाही तर बटही नका करणं कोणाचा काय करायचं पोरीच्या मनाव. ती पोरगी अशी आली आली अशी पाहायची निघून करायची निघून अशी. नारदाने असे केलं. त्याला वाटलं आपली केस कटिंग बिटिंग बरोबर नाही म्हणून नाही म्हणली असं. पळता देवाकडे गेलो कृष्ण परमात्माकडे. देवा आरती सोयरिकीला माणूस दिसायला चांगलं लागते रे म्हणा असं आहे कसं करायचं पण दिसायला मला रूप जरा चांगलं दे. मी पुरुषार्थाबद्दल बोलायलो. सज्जनो देव म्हणजे कोणतं रूप देऊ मला अनेक रूप आहे. ते म्हणजे असं करा केवढं जास्त सुंदर कोणतं आहे ते म्हणजे तुम्हीच सांगा. आपल्याकडे अनेक रूप आहेत मला हरीचं रूप दे. हरी म्हणजे गवळणी बोलवलेल्या त्या हरीचं रूप दे असं नारदाला म्हणायचं होतं. देऊन टाकलं म्हणजे. सजनो हरीचं रूप दिलं पण माकडाला हरीच म्हणतात बरं. माकड असते की नाही अंग पांढरं तोंड काढून काळ्या तोंडावर लांब लांब केस त्याचं नाव माकडाला हरी म्हणतात. क्षणा आंघोळ वगैरे केली उद्या सकाळी पुन्हा उद्या सकाळी नवरदेवाच्या लाईनीला जाऊन बसलो. पहिले तरी बरं होतं माणसासारखे नागोळी होते याचे मध्ये जाऊन पडलं काय की ते रूप गेलं हरीचा. बाबा माकडाला नवरदेव उठले म्हणजे काय काय तुमच्या तात्याला बापाला ऐकले काय म्हणजे लग्न आम्हाला नाही का. ते म्हणजे तू तसं नव्हा आम्ही त्याला म्हणणार झालो मग तू काय बसायच्या लायकीचा काय. ते म्हणजे म्हातार झालं काय होते ते म्हणजे काय होते नाही रे बाबा. आरशात जाऊन पाय तू कोण असते त्यानं आरशात जाऊन पाहिलं त्याला वाटलं मी माकडे परत देवाकडे गेलं पुढचं नाही मला सांगायचं. साधारण पुरुषार्थ आहे. अरे देवासोबत झोपी धरावं लागते. देवाला हलवावं लागतं आणि झेंडातली घोडा म्हणजे रोवावं लागतो. तेव्हा जिवंतपणी या नश्वर कायेला घेऊन जायला विमान येते कलियुगात. विठाला नम्र झाला भूता. या भंगाचं दुसरं चरण काय तेने कोटिले अनंतात हे शुरत्वाचे अंग. पुरुषार्थ करणं हे करणं हे शुराचं लक्षण आहे. हरी आणिला श्रीरंग श्रीरंगाला हरवावं लागतं हे शुरत्वाचं
पुरुषार्थ करावा लागतो. जर अलीकडे येऊन बोलतो सजण सगळे आरकस बरकस खाऊन घेऊन नाही ते घेऊन संसारी लोक 100% जसा संसार करतात की नाही. तुम्हाला म्हणा आमच्यासारख्या महाराजांना त्याच्यापेक्षा नंबर इतका राहावा आपला ते गरीबचा कारभार संसारातला. जे लोक रातंदिया रुपये कमवतात की नाही त्याच्यापेक्षा आपण बळी व्हावं म्हणजे त्याच्यात ते पैलवान व्हावं. आता इथं रंग जर अपेक्षा टिकली असेल तर यानं कवा झोंबी करा आणि याचा विजय केव्हा हो हे शक्य आहे का सजण. आता तितक्या डिटेल मध्ये जात नाही. 3 मुद्दे सांगून पुढे जातो. याच्यासाठी काय करावं लागतं तो विस्तार बराचसा मोठा आहे. पण एक आहे पुरुषार्थ साधावा लागतो. परमार्थ येरा गबाळ्याचं काम नाहीये. येरा गबाळ्याचं काम नाही. हे शुराचं लक्षण आहे. शुराचं जाळो संसार बैसलो अंगणी हे शुराचं लक्षण आहे. हे ढिल्या माणसाचं लक्षण कीर्तना पुरताना आमच्यासारख्या आवेश येते. सकाळी उठला की मोजीत या बँकेत किती इथं किती कसे येतील कसं होईल काय मेळ लागेल ही तेच का नाही. माफी मागून बोलतो मयत अर्धी केस पांढरे झाले याचा आणि त्याचा जोडच बसला. मला वाटलं दोन्हीचा जोड बस तिथं इथं कळा इथं तिथं कळा दरम्यान लागत. पाईपलाईन केली हो आता इरीचं पाणी वाकानात नाही. वाकानाची आग इरीला कळना मेळ का मेळ लागणार पैपातच पाणी खेळायला अवघड झालं. चला पुरुषार्थ करावा लागतो. ज्ञानोबा फार सुंदर ओव्या खर्च करतात. एक समाट्या 20 ओव्या लिहिल्या महाराजांनी. सजणो आगीचे इंगळ असतात की नाही आगीचे इंगळ कोळसे असे रात्रभर निवालेल्या लाकडाचे कोळसे असे बापी बाज असते ना सुंबाच्या बाजा एवढ्या आकारावर ते ठिगलं रचाव इंगळाची कशाच्या इस्त्याचे लाल लाल पिवळे झालेले असा ढीग रचाव एका दमामध्ये तेवढं खाणं सोपं आहे. पण संसार सोडून परमार्थ करणं अवघड आहे. पिठा याच्यासाठी याचा कंटाळा यावाच लागतो. सांगलं म्हणून नाही मनातूनच कळावं लागतंय. हे मनातच पश्चाताप व्हायला पाहिजे. याच्यात राहणं काय बरोबर नाही. चला याला पुरुषार्थ म्हणायचं. दुसरा मुद्दा आहे पुरुषार्थ पहिला जरी कमवला तरी अभ्यास करावा लागतो. अभ्यास कोणती वस्तू मनाला लवकरात लवकर पटत नाही. अभ्यास म्हणजे काय अभ्यास म्हणजे एकच वस्तू तीच पुन्हा पुन्हा करणे नाही का. वेळोवेळा पारायण नारायण हे करावे. पारायण त्याचा अर्थ काय एकच वस्तू पुन्हा 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 त्या मोटरचं चाक राहते फिरू 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 एकच वस्तू जोपर्यंत मनात बिंबत नाही तोपर्यंत तिला असं म्हणजे परिवर्तन करत पुन्हा 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 करणं याला आपण अभ्यास म्हणतो. अभ्यास नाही का. आता हे प्रथम छान वाजवायला आपण त्याला नवीन प्रचलित शब्द आला त्याला रियाज म्हणाले इंग्लिश मध्ये. रियाज म्हणजे अभ्यास. रियाज तीच वस्तू पुन्हा पुन्हा करणं याला अभ्यास म्हणतात. सजनो अभ्यासाचं बळ काय साधारण आहे काय. तुकोबारे म्हणतात समजा एखाद्यानं वडाचं झाड लावावं आणि त्याला माती लावा टीचभर हे सगळ्याला माहिती आहे. टीचभर माती लावून खाली पाषाण राहावं आणि वडाचं झाडाचा जीव वाचवा आणि ते चिटकाव. पाणी असलं तर टाकावं नसलं तर ते वाळत नाही पानं लवकर. त्याची हानी पाहिली काय कशी राहते मुळीची वडाच्या अशी नाजूक राहते. ढकाला काय कुठून मोड येते आपली इलार राहते बघा आखरी शेंडा तेवढ्या मोठ्या शिरती काय कमाल. काळ्या पाषाणामध्ये वडाची कोण्या झाडाची नाजूक मुळी तिचा शेंडा मधी शिरत आहे दगडात. हे कशाचा परिणाम आहे प्रमाण देता का. ओले मूळ भेदी खडका दे अभ्यासाची सांग कार्य सिद्धी या भंगाचा शेवट आहे. असा ध्येय साध्य करीता सायास कारण अभ्यास तुका म्हणे याच्यामध्ये अभ्यास करावा लागतो. आणि अभ्यास झाल्यानंतर म्हणजे प्रयत्न पुरुषार्थ अभ्यास म्हणजे प्रयत्न पुरुषार्थ प्रयत्न आणि प्रतीक्षा. प्रतीक्षा म्हणजे वाट पाहावी लागते. काही काही माणसाला वाटतंय पोळ्याला 5 नारळ फोडे म्हणजे
उद्या सकाळी धनानं वावर काय हातवर वरी उचलते की काय हे परमार्थात असं काय त्याला टाइम जावा लागतो का म्हणे येथे नचरे तातडी प्राप्त काळ घडी आल्या विना धराव लागतं दम धराव लागते. अरे जमिनीमध्ये 2-2 हजाराचे एवढे खताचे पोत शेतकरी लोक फेकून देताना संध्याकाळी आरामशीर दिवस होतात. टेन्शन घेत नाही. 19 खात 19 रानात फेकून दिला घडी आराम झोपला. त्याला माहित आज ना उद्या काहीतरी होणारच. त्यानं तो मातीत टाकलं हो मग तरी टेन्शन घेत नाही. सजणो त्याला माहिती आज नाही उद्या नाही परवा नाही त्याचा रंग 19 दाखले. मी काय प्रचार करायला नाही आलो. मला मिळाले नाही म्हणून ध्यानात घ्या. मला वाटलं कापसाला हाजीला टाकावं मात होतं एवढं 19 नको बाबा म्हणलं आपला सुटला निर्यातवर म्हणून म्हणालो. त्याला माहित आहे हे टाकल्यावर रंग 15 दिवसाला का होईना दाखवत आहे. सगळं केलेला परमार्थ रंग दाखवतो वाया जात नाही. ते दिसतंय वाया गेलेलं पण वाया जात नाही. वाया गेले ऐसे दिसे लाभ त्याचे अंगी बसे तुका म्हणे आला पाणी देताना भे फळा हरी भक्ती हरिभक्ती परलोकी कामा येईल. यमापासून ती हरिभक्ती सोडली हे कामी येणार आहे याला फळ येणार आहे. तुकोबारे म्हणतात साशंक राहू नका सत्य सत्य देतो फळ नाही लागताची बळ ध्यान देवाचे ते पाय. देवाच्या पायाचं ध्यान कर सत्य फळ देतो सत्याचंच फळ देतो त्याच्यामध्ये संशय नाही. पण दम धरावं लागते आपल्या बाबतीत. म्हणून पुरुषार्थ प्रयत्न आणि प्रतीक्षा 3 मुद्दे परमार्थात महत्वाचे. सहज आठवण म्हणून सांगा पाठामध्ये पंढरपूरचे निवर्ती बाबा होते फार सुंदर दृष्टांत द्यायचे. ती दीक्षेबद्दल दीक्षा म्हणजे प्रतीक्षा. ते म्हणले 4 वानर म्हण एका मळ्यात गेले कशाच्या आमराईच्या आणि ते आंबे पाण्याला आलेले तुम्ही तोंडाला पाणी आणू नका पाळल्या सेंट लावू लागला. ते आपल्याला खरे पाणी आम्ही लोक यायचे टिकून यायचे स्वांगुल्या त्या वानरानं पाळले बरोबर झाडावर गेले. आंबा तोडाव म्हणलं की आमच्यासारखं किरपण मालक होतं उच भाला घेऊन बुडाला बसलेलं होतं. त्याला फाल्यानं हुसकिलं द्यायला घंटाभर थांबले पळून गेले. त्याला वाटलं आता गेला असेल मग गेला असेल. पुन्हा आले त्या आंब्यावर आंबे खारा त्याने एक पाठीत बसला त्या धन्यानं. मला वाटतं आंब्यापेक्षा वानेरे बरे का ते वानेर लांब गेले म्हणजे काही केलं तर ते काय आंबा खाऊ देणार खायची वस्तू म्हणा त्याच्या बापाची घरचे अरे आंबा म्हणला झाड त्या झाडाला आलेलं फळ काय याच्या डोसक्याला फळ आले काय खाऊ दे ना. याच्यात एक वानर काय म्हणतात ते खाऊ दे ना खाऊ दे ना त्याच्या बापाच्या घरचं म्हणून खाऊ दे ना. दुसरं माणूस म्हणून आपल्या बापाच्या घरी लावणार रे काय आंबे हो. मग त्याने काय केलं ते आंबा दिला सोडून डिलीट मारला ते सोडून दिला ते माणूस झाड आहे म्हणून असं नदीच्या कडकडनं फिरले त्याला कळालं आंब्याच्या पोळीपासून आंबा तयार होते. तुकाराम महाराजाचा दृष्टांत आहे गाठ्यातला. त्यानं मग ते पोळी शोधली एका वानरानं. ती म्हणजे मग याला लावावं लागतंय लावल्या आंबा येईल बिगर कोणत्या कसं झाड होईल. त्याच्यात एक काय म्हणलं आपण 4 जण आंबे कोणला खायचे 4 खायचे. मग ते म्हणले मी कोय शोधली मी लावतो. एक जण म्हणलं मी उतरितो. एकानं जमीन उकरायची एकानं कोय धरून लावायची. तिसरं म्हणलं त्याला पाणी लागतं मी पाणी आणतो. असं 4 काम 4 वाटून घेतले. न खाणं त्यानं तोंडानं न खाणं उकरलं ती कोय मध्ये टाकली. एकानं वजळ भरभरून नदीचं पाणी आणून त्या गलीमध्ये टाकलं का त्या कोयच्या. दुसऱ्यानं बुजीलं. आता बुजीलं तुमच्या मी काम झालं नाही का त्याच्याकडे बिड्या नव्हत्या बसून ओढायला मात्र ते 4 जण त्या कोयीच्या भोवताल बसले असे. ते 4 वानर तो तुम्हाला समजायला ना मला काय म्हणायचे ते असे बाजूला बसले. मग आता ते 5 मिनिटं झाले. आता ते वानर विचित्र प्राणी ते एका जागी बसणार आहे का. मी त्या वानराचं बोल ना ते विचित्र प्राणी राहतात. संध्याकाळी ते त्याला कळत नाही 2 खोरी संध्यावर घेऊन जाते. एक दांडा बोलला तर अर्ध्या मग काय करा दुसरं काम येते असे ते वानर असे कडला लावून जाते. मग 5-10 मिनिटं झालं या वानराला त्या कवा म्हणला आता 5 मिनिटं झाली ते कोळीकडं हो आपल्याला आम्ही खाते म्हणा करायचं ते सगळं झालं म्हणा आता. मग ती याला काय मग ते असं कुणी झाली माती अंग पाहते
कशाला त्या लावणीला कोयला तुम्हाला वाटते काय आंबी आता येते म्हणजे 10 मिनिटं बसल्या पाहिजे आंबा येते काय मग आता त्याच्यात एक जण म्हणलं हो कसं काय नका म्हणलं या काय झालं असं आंबा असला ना या आंब्याला आंबे नव्हते म्हणून ते बाबा खावते ना म्हणून हे केलं तर म्हणा हे असं करायला म्हणा गडर देऊन काय पद्धत झाली काय असं चौकाची बैठक झाली कोण झाली त्या वाणीराची मग त्याच्यात एक हुशार होत ते म्हणला बोला असेल अजून जमिनीच्या मधीच असेल वरी आलं नसेल म्हणा येता येता येईल जरा दम धरा त्या शहाण्यानं काय केलं बुजी गेलं 5 मिनिटाखाली जरा छान कशाला ते मध्ये मोडका अर्धा आला किती आला बघा मग त्यानं ती पोय आता पोय वरी ठेवले त्या घेणं खबर किती खोल जाणार आहे लागली पोय हाताला पोय घेतली अशी पाहिजे त्याला दाखिली याला दाखिली पाहिजे इथं नाही आलायला मोडका माझा मधल्यामध्ये निघाला असं मी ती दीक्षा बोलालो मधल्यामध्ये निघाला असं आता पोळीच्या मधलं का बाहेरून दिसतंय का ते मला असं कसा दिसेल त्या पोळीच्या आतमध्ये घालून भांग पाडली असं खडखड मध्ये निघाली गोडंबी कशात त्या पोळीमध्ये ते त्याच्यात पुन्हा म्हणलं अजून जरा बारीक असेल म्हणला या गोडंबीत असेल मोडका निघाला आता 5 मिनिटाखात त्यानं ती अशी पूस करून मोडून टाकली दृष्टांत संपला एवढ्या लवकर आम्ही लागत बीजापोटी पाहे बीजापोटी पाहे फळ विधन करिता सकळ कया मूर्ख म्हणावे वेडे कधी सुटेल साकडे याचं नाव आहे तितिक्षा आता अभंगाचं बेसमीट झाले 3 जरी खरे असले तरी याच्यामध्ये महत्वाचं लागत आहे भाव देवाकडे जायचे नुसतं निघाला म्हणून जमत नाही असं कसं असतं बघा लग्नामध्ये बामण बोवायच्या अरे खबर आला वाटल्या का सीधा वाटल्या करायचं का सुरुवात कीर्तन म्हणा करा मग कीर्तन अक्षरा टाकल्या लग्नाला चला बसा जेवा वगैरे हे सगळं झालं मग आता हे जेवणारे आमच्यासारखे आले काय घेणार देणार आहेराला किती लागले हुंडा काय दिला काय पूजा काय घेणार देणार 17च्या टाक्यात का जेव्हा एवढं बघायचं आमच्यासारखे हरत आपल्या टिकून आहे टिकून आहे ते जेवतात सगळं होतात हे जेवणारे जातात मात्र मधले खटपट करणारी बेजार राहतात 9-5 तुम्हाला माहिती ते काय बाबा ते मांडव काय मांडवड्या कुऱ्हाडी काय तुम्हाला यार का पाहिजे आपले तसंच झाले म्हणून वरी कुऱ्हाडी काय ते सुप काय टोंगरीला काय 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 बेजार सगळे मग ते त्या बांधून वर ती बरोबर आता एक लग्न होईल झाले समाधानी 10-12 5 मग तिथं मंत्र म्हणणार आहे एक लग्न 12 का तिकाला काय सोय नाही चला चला देवा आमच्याकडे चला ते म्हणते आठपळ का चला आमच्याकडे चला आता त्या बामण बोला ते मोठ्या हिसाबानं मंत्र म्हणा आणि त्याची तरी काय गती एवढी गडबड म्हणजे आवरा आणला का हाडीला आणला वाजवा हो बांधा काय करा ध्यान घाला हे काय झालं सर्व बरोबर याचं नाव आहे काढवा काढणं ते उगा आता म्हणणं आहे मग याचं नाव काय समाधानी नाही काय नाही आणि आता लोक मंत्राला किंमत नाही ना देवाच्या नामाला किंमत नाही आता माफी मागून बोलतो मला ते काही म्हणायचं नाही मला काही घेणं नाही मी मोतीराम महाराजाचा संप्रदाय सोडून कोणाला मानित नाही राग आला तर तोंड पाहू नये ते तोंड बॅनरवर दिसायले काय कलियुगाचं महिमान आहे काय कलियुगाचं महिमान आहे आपण कुणीकडे चाललो सज्जनो हे लक्षात ठेवावं मेलेल्या माणसाच्या अंगावर खोबऱ्याचे कुटके टाकलेले आपण पाहिले एक दिवस लक्षात आणावं त्याच गिरणीवर मांडी घालून मला ठेवणार तर लोक माझ्या अंगावर कुटके टाकणार आहे तेव्हा कळलं तुम्हाला परमार्थाची मजा काय घरी बसून काय करणार आहे आज प्रपंचामध्ये गुंतलेले लोक आहेत कोणाला नको देवाची सेवा करायची असेल तर थातू मातून आनंदाने जगता यावं याच्यासाठी याला उद्धार होणार आहे कलियुगामध्ये ते तर महिमाने कलियुगानं संसाराला त्रास दिला नाही पण कलियुगानं खऱ्या परमार्थाला फार त्रास दिलाय हो विठाला काढवा
काढायचं काम नाही. अजून ऐका बारकावा, परमार्थात कृतीला किंमत नाही, कर्माला किंमत नाही. कर्माचं चांगलं कर्म करा ना, पूजा करा, पायानं देवाच्या मंदिराला जा, हे कर्म आहे. हे कर्माचे दोन फळ असतात, एक पुण्य तरी नाही तर पाप तरी. कर्माचं फळ देव नाही, देव कर्माचं फळ नाही, देव ज्ञानाचंही फळ नाही. मग देव नुसत्या भक्तीचं फळ नाही, भक्तीचे 4 नमुने आहेत. चतुर्विधा भजन्ते मां जनासु कृतिनोर्जुनो आर्तो जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानीच भारत वर्ष पहिला ऋतू बोलीजे दुजा जिज्ञासु जाणीजे तिजा अर्थार्थी मानीजे ज्ञानी. चौथा हे चौघे भक्ताचे प्रकार आहेत. म्हणजे चौघे देवाकडे जातात का? नाही जात, लिहायलाही नाही. देवाकडे जायचं असेल तर आवड लागते. आवड, काम कोणतंही करा, आवड लागते. आवड. माय बापो, जनाबाईला आवड पांडुरंगाची लागते. गोदाबाईनं निकृष्ट दर्जाचे काम सांगितले जनीला. फुकट कन्या खायला आली, हाल अपेष्टा भोगावं लागतात. हो सगळं नेहमी सांगत असतो, फोडणीमध्ये लसणाला तडतड तडतड भाजावं लागतंय, तेव्हा त्याचा सुवास येते पोह्यामधील भज्यामध्ये. मग तुला आराधी आराम त्याचा तडका बसाव कवा, तडका बसल्याशिवाय सेंट येत नाही. मोतीराम महाराजाला तडका बसला म्हणून सेंट आला. जगद्गुरु तुकोबारायला तडका बसला म्हणून सेंट सुटला त्यांचा. आज माफी मागून बोलतो, अरे जे अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायांचे, ते अभंगाचे लिहिलेले नाहीत, नदीच्या कडेला बसून पुस्तकं लिहिलेले नाहीत. आज निवडलेल्या अभंगाला वाटते 36 ते 7 क्रमांकाचा आहे निवडीकर बाबांच्या प्रतिमध्ये. हे अभंग 13 दिवस इंद्रायणीमध्ये पाण्यात उडालेला होता. हे अभंग आसल्याला आसरा वर आलाय कोरडा. तो अभंग परीक्षा देऊन आलेला अभंग आहे. कोण्या एखाद्या पिदवऱ्याच्या पुण्यतिथीला असे अभंग नाही घ्यावं अभंग. माफी मागून बोलतोय, हे साधं सुद्धा काम नाहीये. त्याला रामकृष्ण हरी म्हणून वाटा लावा. सज्जनो, हे फार कष्टानं कमवलेले आहे. माझ्या ज्ञानोबारायण ज्ञानेश्वरीचा एक एक अर्थ देखत देखत मायबापाला इंद्रायणीमध्ये उड्या माराव्या लागल्या. अनाद्या त्या तोंडावरलं दूध वाळलं नाही, त्या लेकरानं हाल अपेष्टा भोगल्या. तुम्ही लावलेलं ज्ञानेश्वरीचं पारायण म्हणून चालायलंय. हे खराब दुकानावर विकायचा माल नाही. माफी मागून बोलतो. हिम्मत असेल तर जवळ जावं, नाही तर लांबून नमस्कार करावा. विठ्ठल भाव असा आहे, त्याच्यामध्ये आवड लागते. कोणत्याही काम मग तुम्हाला नाही पटकेले चलते, पण आवड लागते. जनाबाईनं क्लिअर कचरा घेतला आपल्या म्हणजे नामदेवळाच्या घरचा. गोनाबाईनं डोक्यावर कचरा दिला. आता कचऱ्यात काय राहते? आपल्या कचऱ्यात प्लॅस्टिकच्या बॅगा, दुधाचं पाकिट, राताचं उरलेलं पिठलं, परवाच्या दिशा पांढरं आलेल्या भाकरी, असं वलं काही, वाळलं काही, मिक्सर ग्राइंडर, मिक्स काही, असं काही तसा, तो सगळा कचरा त्या बोनीनं नामदेवाच्या माईनं जनीच्या डोक्यावर, जनीनं डोक्यावर घेतला. नामस्मरण करत करत जनाबाई उखंड्याकडे गेली. आणि सज्जनो, हे कलियुगाचा महिमा नाही. हे काय द्वापर त्रेतायुगाच्या गोष्टी, रामाच्या कृष्णाच्या. जनीनं उखंड्यावर टाकलं, पण तोंडामध्ये नाव चालू होतं, हे विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल. कचरा टाकल्या कचरा उखंड्यात नाही पहिला. मायबाप, आता आपण पंढरपूरला दर्शन घेतो काय, आणि मग पांडुरंगाच्या मुक्तावर तशाला तसाच कचरा पडला. पांडुरंगाची मूर्ती अस्ताव्यस्त झाली, सगळी भरून गेली खरकट्यानं, त्या दह्यानं, पिठल्यानं, कढीनं, त्या इटली बडवे तिथंच होते. त्यांनी पाहिलं, अबा बाबा म्हणजे हा चमत्कार. अबा का ज्याचं काही चलन ना ते गरीबाला ठेस येतात. यायला राहतात या जवळ बसाले. सजनो, देवाला पैसे लागत नाही, पण देवाजवळच्या बसणाऱ्याला पैसे लागतात. देवाला पैसे लागत नाही म्हणून देवापाशी जरी 10 वर्ष बसला तिथं, त्याच्या घोट्याला जरी घटे पडले, त्याच्या बापाला देव कळत नाही. देव जवळ बसल्यानं नाही होतो, देव हृदयाच्या झापडीतल्या आवडीनं कळत असतो. आवडी. जनाबाईची आवड होती म्हणून उखंड्यावरला कचरा तिथं पडला. मला पुढचं काय झालं ते सांगायचं नाही. सज्जनो, परमार्थामध्ये एक वस्तू लागते, तिचं नाव आहे आवड. या आवडीला मराठी शब्दकोशामध्ये 44 पर्यायी शब्द आहेत. आवड म्हणजे भाव. आवडीने भावे हरिनाम घेशी. आवड महत्वाची आहे. आवड म्हणजे भाव, आणि भाव म्हणजे प्रेम.
हे पर्यायी शब्द आहे. सजनो कोणती कृती करा की आवड असेल तर देवाकडे ती टर्नओव्हर होते, नाही डायरेक्शन चेंज होते. भजन जरी असेल आमच्यासारख्याला असं बोलून अभंग विवेचन जरी असेल आणि त्या विवेचनात आवड नसेल ना ते त्या रस्त्याने जात नाही देवाकडच्या, ते संसाराकडे टर्नआउट होते तिकडे पोहोचते. कळालं की देव काय तेवढा मूर्ख आहे? देव साधा आहे. चतुर तरी चतुरा बरा. शुद्ध निका दिवसभर करण्यावरती 6 घंटे कर, बस खूप झालं. 6 घंटे होत नाही ना 3 घंटे कर, पण निका कर. 3 घंटे होत नाही ना 1 घंटा कर, पण देवाकडे जायला असा कर. घंटा होत नाही ना अर्धा घंटा, अर्धा घंटा होत नाही ना 5 मिनिटं, 5 मिनिटं जर होत नसेल तर 1 मिनिट कर, पण कसा कर? म्हशीच्या दुधाचा घट चहा, दुम्माची तलप येऊ नये. नाही तर मी कारखाना पाटीला पेलाच काय, वसमती आडती कशी पेलाच शेळीचं दूध आहे ते कळलं ना, म्हशीचं आहे ते कळलं काय त्याला बोलतो. आमच्याकडे कोण नाही, आम्ही एकादशीला भजनाला भजन करतो गावात. आम्ही कीर्तन नाही, मला काय येत नाही, भास्कर महाराजाला माहिती, सगळ्याला माहिती. रामकृष्ण हरी म्हणल्यावर बरं वाटतंय. बाप दाद्याची आमच्या वडिलाची मिराशी त्या मार्गाने चलतो. मोतीराम महाराजांना बाजूला जाऊ दिलं नाही, ही तर आमच्यावर मोठी कृपा आहे. बाकी दुसरी कोणती मोठी कृपा असते? सजनो एकादशीला भजन करतो. एक माणूस आहे आमच्या येता नाव सांगा, मग ते निंदावती, खरं सांगा ही निंदा नाही, त्याच्या गळ्यामध्ये लई मोठा माळा आणि माझ्या नात्याला जवळचाच आहे. आमच्या इथं लग्न असते त्याच्या सासूरवाडीला लावून द्यावं लागते, असा जवळ आहे त्याला घासाल्या माळा, आणि त्या माळा इथून नाही का अशा मांडीच्या खालून येतात. मला बरं का माझं वैयक्तिक मला लय कटाळा आहे त्या इथून माळा गजर हातातून याच्यात. तू मध्ये ठेव, अरे पांडुरंगाला हृदयात ठेव, आतमध्ये भरल्याशिवाय बाहेर लवंडू देऊ नये. कृष्णानं अशा केल्यातलं दही खाल्लं जे पुरेपूर भरलं होतं, उलथत होतं. म्हणून चित्रावर कृष्णाच्या पहा भगवंताच्या उलथलेल्या गाडग्यात मेट्याचा हात आहे. रिकाम्या गाडग्यात हात नाही, हे उलथलेलं झाड आतमध्ये भरा. आतमध्ये भरल्या मग तर ते उलटू जाते, त्याला काही इलाज नाही. त्याला म्हणतात तुका म्हणे आता पुरलो उपकारा पुरता विठाला. आणि आता भजनाला असे भास्कर महाराज आमचे साहेब म्हणा म्हणा याची आपण दुसरं म्हणते चाली म्हणे आपण नुसतं मनीतच राहता आपण घसा बसतो. आणि मग ते चहा आणतात बारशिवारी आमचे, तुमचं मला माहित नाही कसं राहते. पहिली बर्फी होती आता कमी झाली कोणी. चहा आणला की नाही ते मोठाल्या माळीवाला माणूस चहाच्या भगुन्या संगत येते, ते साधा नाही. आणि गण इथून राहते आणि इथं ठिपके टकल्यावर काढले, गालावर खाली. आणि लय आमचं तुम्हाला आगम सुरू झाला ते खाली भगुन्याकडेच जाते आणि उरलेला दुमार गरम करून पेटे तिकून तिकडेच घरला म्हणावे. मला सांगा यार काय करावं? त्याला आवड लागते, आवड. आता एका विस्तार देतो, पण एक आहे ज्याचा संसारामध्ये अफाट घासाले त्याला आवड निर्माण होत नाही. ज्ञानोबा फार सुंदर दृष्टांत देतात. मराठीला अर्थ सांगतो, आता वेळ कमी असल्यामुळे जास्त प्रमाण ओया वगैरे घेत नाही. एखाद्या माता माऊलीनं चपात्या करायसाठी काटोटीमध्ये पाणी ओतावं, कशाला? गव्हाचं पीठ चुरायला. मग ते गव्हाचं पीठ टाकायच्या आधी मीठ टाकतात. तुम्हाला याने केल्या का? केल्या ना, शिकायला आधी लावतो तेव्हा आधी मीठ टाकायचं. जुन्या काळामध्ये आता बारीक मीठ आहे, तेव्हा भाषे ठोकळेच्या ठोकळे मिठाची याची आणि कडक. मग त्या परातीत ते खड्या काय लागते थोडा घ्यायचा मध्ये ठेवायचा. आता ते बघा पीठ चोरून लवकर चपात्या करायच्या, ते मिठाचा खडा बिकले कसा इकडं
मग ती बाई काय करते, अशी फिरी काच्यावर त्या पराठीवर तळानं पाण्यामध्ये हात घालून असा मिठाचा खडा फिरवायचा. मी येवस्तो म्हणा तशाला तसा होता. काय राहते मिठाचा खडा जसा तसा घासला तसा तसा इजत आहे. जसा तसा घासला तसा तसा संपत आहे. मी त्या मिठाच्या खड्याचं नाही बोललो. या संसाराच्या काठोटीमध्ये मायेचा, मोहाचा, इच्छेच्या या पाण्यामध्ये हे शरीर रूपी, आयुष्य रूपी असणारा मिठाचा खडा लोक हाताने असा घासतात. राहतंय मध्ये जेवढं लवकर घासाल तेवढा मिठाचा खडा संपत आहे. आज काय पोरीचं चांगलं करायचे, उद्या काय पोराला साहेब करायचे, लोकांचे पैसे काढून त्याला काय भरायचे. आज काय असं झालं ते स्वरा काय म्हणील मग आपला तर जन्म गेला. भास्कर महाराज कोणापुढं बोलत नाही. माझ्या बापाला 4 बहिणी, मला 6 बहिणी, मला आता 4 पोरं. आपल्या काहीच कमाया नुसते घ्यायचे आहेरच नाही तरी नेऊन भाऊ फुकला तिकडे पण काय वाटत काय का आपण मिठाचा खडा घासून बघा एवढा तुम्ही परमार्थापासून लांब जाल. सज्जनो इथला नियमच असा आहे. आता काही लोक राहतात बघा, म्हणतात वासनीचा येर सोयीच्या येड्याचा राहा. तुमच्याकडे घटत आहे का? आमच्याकडे घटत नाही. कोणता येर राहू द्या हो, वासनीचा राहो ना त्या भिरबंगानाचा राहू ना गाचाय राहू, ते ढकलीकूनच चलत आहे. असा चलत नाही, असा चलत. तुमच्यामध्ये काय येराला टेन्शन लावलं तरी काय वरच्या तुम्ही ढकण्या बाजून सरागळे उजव्या बाजून काहून असं करायला त्याला सांगलं नाही. मग त्याचा वाऱ्याचा फरक कसा आहे. ती हवा त्याला उजव्याकडून जाऊ देत, त्याला आंधी ढकलीकून करते. श्रीमंत असला रागावू नका बरं, काय श्रीमंत राहू ना एवढे. हे धन की नाही आंधी तिकडेच जाते. इमानदाराकडे हाल 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 करून बेजार करते. ती लक्ष्मी आंधी माळ घेऊन तिकडे जाते. हो गावाच्या बाहेर जे दुकान असते ते माणूस बिगिन पैसे वाले होते. नवा साड्याकडे 7 दुकान मी तुझं का आमचा सांगतोय आम्हाला तुला आत्याची मुलगी त्याला आहे ना, त्याची मुलगी त्याच्याकडे ठेवले. साहेब काय असं वकिली म्हणजे तुम्ही ती इमानदारी नंतर कवा उकार पडत म्हणजे आपण 10 प्लॉट घेते इथं 10 तिथं अर्धे मी बाबा मोल ती इकायची ते म्हणजे तसा नसते. असं काहीतरी वेगळं करावं लागतं. 7 केले म्हणा मेरे बापू 50 कर तू नाही राजूड. माणसं त्यानं लवकर बरी होतात. त्याचा दोष नाही. कलियुगामध्ये लक्ष्मी अगोदर त्यांच्या घरी जाते. सज्जनो ह्या कलियुगाची हवा तशी आहे. उरफाट चलत इथं सोयीशी चलत नाही. जगातून चुकणाऱ्या म्हणजे खरं तरी असं संसारातलं परमार्थ सोडून देऊन दे का. आता ऐका, जास्त डेफिनेशन व्याख्या देत नाही. या जगात 2च वस्तू होतात, एक खरी तरी नाही तर खोटी, एक सत्य तरी नाही तर एक असत्य तरी, एक टिकाऊ तरी नाही तर दुसरी टाकाऊ तरी, तिसरी गोष्ट नाही. पण ऐका, खऱ्याच्या आणि खोट्याच्या मध्ये एक अजून वस्तू आहे, तिला भास म्हणतात. खरं एक, जे खरं नाही ते खोट आहे आणि खोटं नाही ते खरं आहे. पण या दोघाच्या मध्ये एक हुडिया कशी कसं पिलू रचित होती लोक गौऱ्याचं पहिलं, तसे मधलं पिलू आहे, त्याला भास म्हणतात. त्याचं नाव काय? भास. खरं म्हणावं तर खरं नसतंय आणि खोटं म्हणावं तर दिसतंय. म्हणजे खरं नाही आणि खोटं नाही, मधलंच आहे. ऐका, आपण जी बेजार व्हालोत ना हे पण नाही बाबा, काय बेल्यावर कमरचा करुडा जात नाही. त्याला माहित आहे मला अर्ध्या रात्री जाऊन मोबाईल सौगे करते काय कमाल करदुडा जात नाही. आणि त्यानं माझं बाबा म्हणते 7 लाख जाऊ दे ना 5-25 वरी अर्ध्या रात्री एखाद्या रेल्वेच्या पुलाखाली द्यायला करते 7.5 मी काय माणसाचं खरं आहे काय नवल वाटते. तू का म्हणे माझ नव भ्रम म्हणतात. मग आता बघा, समजा मी म्हणलो, दृष्टांत देतो आता 15 मिनिटांमध्ये कीर्तनाला पूर्ण व्हावे. मी तुम्हाला विचारतोय, सश्याचं सिंग ईदभर लांब राहते का हातभर राहते? तुमच्या मला दोन्हीपैकी कोणतं एक सांगा. काय सांगा? सश्याचं सिंग ईदभर लांब राहत असतंय की हातभर? आता सश्याला सिंगच नसते तर हातभर का ईदभर का? याला काय म्हणायचं? मी जर म्हणलो सश्याला शिंग
हातवर राहतात की ईदवर राहतात याचा अर्थ खुर्चीवर बसलेला महाराज खोटं बोलाले. कारण सस्याला सिंग हे तर कळलं ना तुम्हाला, हे कळलं. समजा आता मी म्हणलो बाबा सस्याला सिंग नसतात हे बरोबर आहे, आणि मी म्हणलो समजा 500ची नोट घेऊ, ही 500ची नोट आहे ती 100ची आणि ती 500ची राव. तुम्ही म्हणा 500ची, मी म्हणा नाही नाही 100ची. तुम्ही म्हणसाल काय म्हणसाल, हे बसलेलं खोटं बोलले, टकटक नोट केवढ्याची दिसायली, 500ची दिसायली. सजनो खरं खोटं आपल्याला कळत आहे. मधला एक मार्ग आहे, हे संसार लेकर बाळ बायका पोर माय बाळ हे जो खोटोडा मागे लागला ना, हे खराय नाही आणि खोटा आहे. खोटा म्हणाव तर घरी जाऊन घे भाकर खायचं. ते देखणे सकळ ते स्वप्नीचे मृग जळ. दृष्टांत म्हणून देतो, तुम्ही घेऊ नका बरं का, जागा सुची. एका म्हाताऱ्यानं काय केलं, जत्रा लागेल. पहिल्या चरण सुटत आहे आता 2 मिनिटात. एक म्हातार जत्रा लागेल आणि नईन नईन रबलाचे साप निघाले. वाकतात कसे दिसतात नंबर 1. त्याचा नातू होता बारकाई घरी. त्याच्या संघ जत्रेला गेलेले विचित्र प्राणी होता मयासारखा. त्यानं पोपट घ्यावा तर लेकराला काहीतरी घ्यावा, त्यानं ते नाही घेतला. आडकिलेला वाकडा असा साप घेतला, किल्डू मोठ्या कलरचा, आणि त्याला तोंड त्याची जीभ अशी. त्या म्हाताऱ्यानं चुरगुळा केला, बघल खिशात आणला रबला. का तुम्हाला सांगतो, त्यानं रबलाचा आणला आणि मग आता दिवस माळवा गेला. जत्रेला माळल्या नातू बाहेर खेळायला गेला, त्याला नाताला आल्यावर दिव मथारी गांगावली होती याची. कोणाची? या मथाऱ्याची. ती म्हातारी बाजू पडली होती. मग आता याला वाटतं बाबा दुसरीकडे ठेवा, जत्रेला आणलेलं लेकराला कोणी घेऊन जाईल, कोणी कोणाला वाटते का? त्यानं ती किल्डू बघलं तर काय बुखारलेल्या म्हातारीच्या उचारा ठेवली. ती म्हातारी बाजूलाची झोपलेली होती. आता ते झोपल्या त्याच्यात होती स्प्रिंग. कशा? त्या पिल्डामध्ये आणली. ते असं होत 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 थाट झालं. त्याची चेपूड म्हातारीच्या नाराला लागली. आणलेल्या पिल्डाची अरे सापाची बाहेर खाली काकड बरोबर होत, आणि ते सेम तसं दिसलं लागलं. त्या म्हातारीनं गाला खायला म्हणून पाहिलं तर हातात आलं. त्या स्प्रिंगनं डुळू डुळू केलं असं कोण त्या सापाने. म्हातारीने पाणी मागलं नाही, पाणी नाही. मला आखरीची इच्छा काय काहीच म्हणे हुचकून केलं की. मग आता कोणाच्या ध्यानात नाही ना म्हातारी काने गेली. लोक म्हणे आत्या गेली काने जाऊया. आता म्हातारी ते किल्डू होतं ते म्हातारीने घेतलं आणि तेवढी ठेवलं. मग आता ती म्हातारी गेली होती, आता वेगळी झाली, ते गुंडा झालं तर मग ते साधं काय वाटत. मग मागून विचारवा म्हातारीला काय झाले रे अंदाजा, हे काय कसं झालं. तेवढ्यात त्याचं पोरग म्हणलं बाबा हे स्वरूप म्हणला तिथं होता. खोट म्हणा आपल्या माईच्या हुशाला स्वरूप होता. म्हाताऱ्याने विचारला सर्पानं म्हातारीची कोण त्या सर्पानं ते साप कशात होता तुम्हाला. आता मला सांग म्हातारी मेली खरंय खोट? खरंय. कशाने मेली? सापाच्या भीतीने मेली. खरंय की नाही? खरंय. साप खरा होता की खोटा होता? खोटा होता. हे खरंय. साप खोटा होता, म्हातारी खरी मेली याची वाट का? याला म्हणतात भासण. याचं नाव काय? भासण. महाराज म्हणतात हे पांडुरंगा मला हे जगत आहे. लोक म्हणू लागले अरे तुकाराम महाराज या घरात काय नाही. असे सोफा नरम गाद्या, हवेच्या गाद्या, पाकातले गुलाबजाम, तळलेले बालुशाही, काय आनंद आहे. एक एक कार 3-3 करोड रुपयाची आहे. तिला एअर बॅगा काय 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 एसी काय टीव्ही काय, तिला ते काय या जगामध्ये काय सुख सुविधा कमी आहेत काय. अरे 100 मध्ये बंगले. तुम्हाला आवडत नाही दुनिया? ते म्हणजे त्याची आवडत नाही. का आवडत नाही? म्हणजे हे खोट आहे. लोक म्हणजे खोट आहे तर दिसतंय कसं नाही. ते म्हणजे खोट आहे नव्ह. मग आता खरं नाही एवढं पक्क आहे. ते म्हणजे खरं कसं नाही. आता आहे का खऱ्याला 3 लक्ष. आता तो अवघड गणिताचा पेपर आहे, मी तिकडे जात नाही. शेवटी खरं सिद्ध करायसाठी ते वस्तुतः खरं असावं. देशानं त्याचा नाश होऊ नये, वस्तुरूपात नाश होऊ नये आणि कालानं सुद्धा नाश होत नाही, त्याला खरं म्हणतात. आणि या तिन्ही जे बोलत नाही त्याला खोटं म्हणतात. मग पहा हे प्रपंच आहे ना, हे खराय नाही आणि खोटाय नाही. हे भ्रम आहे. भ्रमाभंगाचा पर्यंत आलो. संसार खरा नाही, संसार खोटाय नाही आणि संसार खराय नाही. हे भ्रम पैदा झाला. म्हातारी जशी खोट्या सर्पाला पाहून मेली
तसं हे खोटं मागायला खरं असतं तर तिरडी आपल्या सगळं येत होतं. आणि वावरा एवढे कमवाले मिठाच्या खड्यासारखं घासून घासून भुगा झाला. तुमची तेरी होण्याच्या आधी तेरीचा हिसाब कसा करावा ते म्हणजे मग मोठा तुकडं मला सोड तिकडं माळातलं कवा पैसे देतो. काय असं झालं होतं का सजनो मिठाचा खडा काय म्हणून घासते. पण हे लवकर कळालं ना बस संत कृपा झाली म्हणा पांडुरंगाने कृपा केली म्हणून तुकोबाराय म्हणतात हे संसार मला खोटा वाटतोय. रजू सर्पाकार फाशी आले जगदंबर हे खोट आहे. तुका म्हणे तुझी खरा येरवा उगा पसारा नाही का. महाराज म्हणतात क्षणभंगूर हा येथील पसारा. आले ती आकाराव घेनासे आले ती आकाराव घेनासे. रजू सर्पाकार फाशी आले जगदंबर म्हणून आवडती पाय. मला माझा पांडुरंग परमात्म्याचे पाय आवडतात. थोडासा चुटकुला देतो. आलाय बलाय म्हणजे काय. घेतो आलाय आणि घेतो बलाय. बलाय म्हणजे बला. आपण म्हणतो काय बला मागं लागली तीच बला आहे दुसरं कोणता बला नाही. आलाय म्हणजे आलेली. बघा आपण आरती करतो की नाही देवाला. आरती केल्यावर सगळी माणसं असं करतात. ते का म्हणून करतात. कसं राहते बघा आरती दुपारा होत नसती. आरती सकाळी तरी होती नाही तर संध्याकाळी तरी होती. मग संध्याकाळी आरती असं का म्हणून वाळतात. रती म्हणजे प्रेम. आ म्हणजे असं म्हणतात भरलेलं असं म्हणतात आपलं भरलेलं प्रेम देवावर होतायची जी कृती आहे तिला आरती म्हणतात. आरती आणि ती आरती वळल्या काय असं म्हणतात भारतीय संप्रदायात. दिवसभर लोक पाहतात काही चांगल्या नजरेचे येतात काही आंबट ताकद पिऊन येऊन देवाचं दर्शन घेतात. कोण कसं ते देवाचा अंग असं सुन करते. देवाला पुष्कळ लागत हो काय साधा आहे नाजूक आहे. राजस सकुमार मदनाचा काय अशा खराब राक्षसाची नजर लागते देवाला सगळ्या देवाला. म्हणून संध्याकाळी त्याचे भक्त म्हणतात देवा तुझ्या अंगावर हे अंग सनसन करायची बला आली ना. ही आलेली बला आहे ना ती बला मी तुला ठीक ती बला मी माझ्या अंगावर देवाला ओवाळायचं त्या आरतीच्या तेजामध्ये देवाला आलेला सीन त्या वातीत जातो तेजामध्ये. आणि तेच आरती कोणी घेत नसते. जे उभे असतात त्यालाच आरती राहती. गर्दी असल्यावर बसलेल्याला आरती नसते. कारण उभे असलेले आरतीच पांडुरंगाचे भक्त आरती मान्यता आहे. आणि असं बसून कीर्तन करणार तर नंबर 1चाच भक्त हो. काय पैशासाठी आलंय का मानापानासाठी आलंय का आपला इज्जत वाढाव पद वाढाव म्हणून आले. त्याला काही घेणं देणं नाही. लोकाला वाटतंय आबा बाबा हे नंबर 1चा देवाचा म्हणून आले ठाका आम्ही आला देवाची बरा घेत डोसकाव ते घास करते त्याला माहित नाही त्याचा कुटाणा आपल्या डोसक्यावर येते. मग हे प्रेमाचे भक्त देवाची बला घेतात. यशोदामया कृष्ण परमात्माला दृष्ट झाली ओवाळाची बला अशी हाताव काना वापरल्या म्हणून आवडती पाय घेतो आलाय बलाय. माझ्या पांडुरंगाला साध्य केलं नाही. या तिन्ही लोकांमध्ये मृत्यू लोकांमध्ये जेवढा ऐश्वर्य तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. तुकोबाराला विचारला का महाराज जेवढा परमार्थ करता. अरे भूकन मरताय अंगाला बनेन नाही. एक तर काळा गेलेली फाटकी बनेन. एक आलं भिकारी अंगावरी बनेने घेऊन गेलं. अरे उघडे होऊन विना वाजवलाय तुम्ही भंडाऱ्या माळावरती. शंभऱ्याचा देहाचा त्याग केला या पांडुरंगासाठी. देवाला मागा निदान शर्ट दे म्हणावं काही खायला प्यायला दे म्हणा. माफी मागून बोलतो सज्जनो जाता जाता ज्याला मागून देत नाही तो राक्षस असतो. मागल्यावर देतो तो देव तो मनुष्य असतो. न मागता देतो त्याला देव म्हणतात. देवाला मागत असतील तर ते मूर्ख आहे. तर मागण्याची क्रिया जमत नाही आहे की नाही. मनाचे चिंतीला त्याचे संकल्पना त्याला कळत आहे. सगळं मनाच्या जवळ बसलेला आहे तो सांगावं लागत नाही. तुकोबाराय म्हणतात अरे त्याची इच्छा असत. महाराज म्हणतात तुका म्हणे असो सुखे आम्ही राहो त्याचे इच्छे. प्रेम या भंगाचा शेवट आम्ही त्याच्या इच्छेमध्ये राहू. सजनो आम्ही एवढे झालो आम्ही पांडुरंगाचे विश्वासी झालो. विश्वासी तो करी स्वामी वरी सत्ता. मग त्या स्वामीचं सकळ भोगिता होय त्याचे दृश्य
कल्पना केलं ते देते त्याला कल्प तरू झाड आणि त्यात दुसरं नाव आहे कल्प द्रुम. कल्प म्हणजे कल्पिलेलं मनात आणलेलं, द्रुम म्हणजे झाड. कल्प तरू कल्पीला ते देणार कल्प द्रुम. तसं हे जे सृष्टी आहे सगळी, या सृष्टी जी आहे ना हे दिसणारी दृश्य, हे दृश्य रूपी असणारं द्रुम झाड आहे. या झाडाचं सगळं आम्हाला मिळते. या झाडाचं वर्णन गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये केले जात संसार वृक्ष म्हटलंय. म्हणून हे दृश्य द्रुम सांगितले इथे शब्द. दृश्य द्रुमाकारणाने तुकाराम महाराज म्हणतात केलो सर्वस्वाचा धनी म्हणून आवडती पाय. येणे पाय आवडत नाही, हे मिळाले आवाजून काय सांगावं. तुकी तुकरा तुका तुकी तुकरा तुका तुकी तुकरा मीन
आलाय बलाय रामकृष्ण हरी तुके तुकला तुका विश्वी भरोळी उरला लोका हा देऊचा तुका माझ्या पांडुरंगाची आवड निर्माण झाल्यामुळे हा तुका
देवाची आवड ठेवली म्हणून तो त्याचा तर भरला, पण जगात भरला, भरून उरला पुन्हा. एवढं महिमान त्या आवडीनं केलंय. म्हणून या अभंगाचा महाराजांनी स्वतःचा परिचय दिला. का देव आवडतो आपण ह्याचा सारांश अभंगातो. जरा याची आवड कमी करा. आवड एकच राहते. तुम्ही म्हणता हे आवडून ते आवड, तसं नसतंय ते. जब मैं था तब हरि नहीं, अब हरि है तब मैं नहीं, प्रेम की गली अति सहारी, तामे दो न समाई. आवड एक एवढा सूक्ष्म असणारा अंतकरणाचा भाग आहे, त्याचा दोन बसत नाही, एक बस नाही. हे शरीर जर इथं जर गाणं गात असेल कीर्तनामध्ये, अजिबात याचं शेतावर मन नाही, ड्युटीवर मन नाही, काय इथंच रमत. एकदा एकच खाते, दोन संघ मग खात नाही. काय म्हणतात इकडे बरं तिकडे बरं. महाराज म्हणतात दोन्ही दंडीवर पाय ठेवते, अशा पाय फाकतात भटकन मध्ये पडत. दोन्ही पेवावरी ठेवू जाता, हात शेवटी आघात जीवनाचा. म्हणून अंतकरणामध्ये एकच असतो. हळूहळू प्रपंचाची आवड कमी झाली. इथं उपास कोणी राहत नाही, काम केलेले राहत नाही, नाही केलेले राहत नाही. आजोबा टेन्शन याची गरज नाही. वेळ लागत आहे, काहीतरी होते. लई पैसे झाले काय आयुष्य वाढत नाही. लई पैसे झाल्यावर गोळ्या लई खावा लागतात. सत्य हो खरे. आणि लई जर समजा रोडाची माती भिताळा चिटकू लावली की उद्या पोरं झोपड्यावर हाकल्याशिवाय राहत. हे सत्यच आहे, कलियुगाचा नियम आहे. पण याच्यावर तेवढं थोडं याचं प्रेम कमी करा, 10-5%. आणि 4-5 तिकडे पंढरपुरा घेऊन टाका त्या काळ्या पांढरंगाला आपलं प्रेम जातं. काय केलं देऊ पाहू पुढच्या सत्यापासून काय काय होते भाऊ. आपण आपली आवड, आपलं प्रेम, आपला भाव संसारावर मायनस करावा. जेवढा तेवढा होतोय तेवढा प्रभूकडे द्यावं. एवढा या अभंगाचा सारांश आहे. बोलता बोलता चुकीनं बोललो असत, बोलायचा उघड्या अयोग्य शब्द दिला असत, टाकून द्यावा. त्याला मायनस करा, रिमूव्ह करा तुमच्या या आयुष्याच्या फोन मधून त्याला. आणि चांगले शब्द असतील तर जगदूत तुकोबऱ्याचा अभंग आहे. देवडीकर बाबांच्या प्रतिमध्ये अभंग आहे. अभंगावर स्पष्ट असं फक्त भूमिकेवर कीर्तन झालं, चरणाचं स्पष्टीकरण झालं नाही वेळेच्या त्या मर्यादेपायी. आपण उद्या संध्याकाळी कीर्तन होईपर्यंत या 23 घंट्यात 22 घंट्यात त्याचं चिंतन करून घ्या. हे मागणं तुम्हाला मागतो आणि इथं थांबतो. तुम्ही म्हणसाल चांगलं दिसारी केस काळे मला दिसणं काही नाही, बसून कसं कीर्तन करायचं. माफी मागून होतो महाराज, अगोदर उभं राहून नाचून कीर्तन केले. एकदा पाऊल ठेवलं तुम्ही हलवला नाही मोतीराम महाराजांसाठी, असा इकडं केलं नाही आरती होईपर्यंत. पण शरीर साथ देत नाही. या आवाजामध्ये फिरल्यासारखं व्हायला म्हणून जाईना. पण आमची हरिभक्तीपरायण अण्णा महाराज भाऊ बऱ्याच दिवसापासून म्हणते महाराज एकदा या एकदा या. आणि तुम्ही गावकरी मंडळी म्हणून महाराजांच्या प्रेमा खातर एकदा आलो. चुकलं असेल टाकून द्यावं, चांगलं असेल सांगण्याची तळमळ एवढीच होती. मरायच्या अगोदर आपल्या पांडुरंगाला आपल्या जवळचा बनवून घ्या. दोस्त बनवा, बाप बनवा, भाऊ बनवा, मेवना बनवा, सासरा बनवा, काय बनवायचं ते बनवा. कोणता तरी संबंध त्याच्या संग जोडा. बस एवढं झालं ना आपलं कल्याण होत आहे. मरेपर्यंत तुम्ही आम्ही संग हो. माझी पूर्णा, माझो बाई, तुमचं कोडगाव भाऊ. मी एकदा मेल्यावर मला याचा संबंध राहा. मी कोण्या दिगंतराला जाईल त्याचा मे. मला कोडगाव भेटणार नाही, मला भास्कर महाराज भेटणार नाही, माझं गाव नाही, काही नाही. सजनो ओऱ्या मातीचा भरवसा, काळे धरीशी मानसा, डोळे चिरी व चांगले, प्रथमणी सरक्या झाले, नाक सरळ चांगले, एवढी हनवटी लागले, तुका म्हणे आले नाही, तव तू हरीला भजरे काही. वैराग्याचा भाव देवाचे आपण सखे भाऊ, एवढा त्याचा अर्थ होता. वेळ मला वाटतं 10 वाजून 10 मिनिटं झाली. तुमच्या आयुष्यातले 10 मिनिटं जास्त घेतले, त्याच्याबद्दल क्षमत्व असू द्यावं. चिंतन इथे थांबवलं. ज्ञानेश्वर माऊली झालं का? ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय. Hare